नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत विशेष तीळ गुळाच्या तिलोऱ्या म्हणजेच तिळाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। 8-10 दिवस या तिलोऱ्या व्यवस्थित टिकतात। त्याचबरोबर लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी खूप उत्तम पर्याय आहे। बऱ्याच वेळासाठी अशा टम्म फुगलेल्या राहतात, त्यासाठी आपण एक पदार्थ यामध्ये ॲड केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण गूळ भिजत घालून घ्यायचा आहे। तर एका बाउलमध्ये मी अर्धा कप गुळाची पावडर घेतली आहे। यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे। गूळ या पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही बारीक चिरून घेतलेला गूळ या ठिकाणी घेतला तरीही चालेल। तर आपण गूळ मेल्ट करायला ठेवूयात। तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची। यामध्ये पाव कप आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे। हलक्याशा गुलाबी रंगावर तीळ भाजून घ्यायचे। तीळ जसे भाजले जाते ते टम्म फुगल्यासारखे आणि तडतड उडायला लागते। प्रमाणापेक्षा जास्त तीळ आपल्याला भाजायचं नाही आहे, नाही तर थोडी कडवट चव लागते। तीळ भाजले गेले की एका ताटामध्ये काढून पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आपल्याला हे गार करायचे आहे। आता तीळ गार झाले आहे। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सर्व तीळ टाकायचे आणि फक्त पल्स मोडवर 1-2 वेळेस आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, सरबरीत असा आपला हा कूट तयार झाला पाहिजे। तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे तीळ कुटून घेऊ शकतात। तर बघा, अशा प्रकारे जाडसर हा तिळाचा कूट आपला रेडी झाला आहे। आणि दुसरीकडे आपला गूळसुद्धा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे पाण्यामध्ये। आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप गव्हाची कणिक घ्यायची आहे। त्यामध्ये तयार केलेला तिळाचा कूट, अर्धा कप तांदळाची पिठी टाकायची आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये बारीक रवा टाकायचा आहे। बारीक रवा टाकल्यामुळे या तिलोऱ्या बराच वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात। चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि फ्रेश कुटून घेतलेले 4 वेलदोड्याची पावडर मी यामध्ये टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडंसं जायफळ वेळेवर किसून टाकायचं। जायफळ टाकल्यामुळे या तिलोरींना चव खूप छान येते। गुळामध्ये जायफळ अवश्य टाकावं। आता हे सुके पदार्थ आधी मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप टाकायचं आहे। साजूक तूप नसेल तर तुम्ही तेल या ठिकाणी टाकलं तरीही चालेल। हे तूप चांगलं या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं करत गुळाचं जे पाणी आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी थोडंफार कमी जास्त पिठानुसार लागू शकतं। तर मी या ठिकाणी हे पाणी असं गाळून टाकलेलं आहे। बऱ्याचदा गुळामध्ये बारीक कचरा असतो, त्यामुळे शक्यतो पाणी गाळूनच वापरा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याचा गोळा मळून घ्यायचा आहे। जसं पुरीचा गोळा आपण घट्टसर मळतो तसाच आपल्याला हा मळून घ्यायचा आहे। आणि शेवटी मी थोडंसं पुन्हा तूप लावून याला मळून घेणार आहे, म्हणजे सॉफ्ट असा हा गोळा तयार होतो। आणि यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे यामधला रवा छान फुलून येतो। 10 मिनिट झालेले आहे। पुन्हा आपण याला चांगलं मळून घेऊयात। यातला एक मोठा गोळा आपण काढून घ्यायचा आहे आणि याला असा गोलाचा असा आकार द्यायचा आणि याची एक पोळी लाटायची आहे। पोळी लाटताना मात्र आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही लाटायची नाही आहे। आपण याची पोळी लाटूयात। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, अशी मध्यम जाडीची मी या ठिकाणी पोळी लाटून घेतली आहे आणि एका छोट्या वाटीने मी याला कट करणार आहे। तुमच्याकडे कटर असतील वेगवेगळ्या शेपची तर कटरने कट केलं तरी लहान मुलं खूप आवडीने खातात। तर मी काही असे वाटीने तयार करणार आहेत, म्हणजे अगदी छान या तिलोऱ्या तयार होतात। लहान मुलांना बिस्किटाऐवजी तुम्ही ह्या तिलोऱ्या दिल्या तर ते अगदी आवडीने खातात। एक तर पौष्टिकसुद्धा आहे। तर माझ्या लेकीला अशा वेगवेगळ्या शेपच्या तिलोऱ्या खूप आवडतात, तर मी अशा थोड्याशा फुलाच्या आकाराच्या या तिलोऱ्या तयार करून घेतल्या आहे। सर्व तिलोऱ्या मी तयार करून घेणार आहे आणि मग तळायला घेणार आहे। तर आता इथे मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे। 1 तिलोरी टाकायची आणि असं थोडीशी ती तळल्यासारखी दिसली की अशी ती वरती येते आणि मग झाऱ्याने आपल्याला या तिलोरीवर थोडं थोडं करत असं तेल टाकत जायचं आहे, म्हणजे ती अगदी टम्म फुगून येते। तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट अशी ही तिलोरी तयार झाली आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मीडियम ठेवायची आहे। दोघंही साईडने सोनेरी रंगावर चांगली ही तिलोरी तळून घ्यायची आहे। हे बघा, असा छान याला सोनेरी रंग आला आहे। आता आपण ही काढून घेऊयात। अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व तिलोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी मी सर्व तिलोऱ्या तळून घेतल्या आहेत। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।